आणि यानंतरची बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरातील सिद्धार्थनगर कमानी जवळ एक तुफान राडा झालेला आहे। फलक लावण्यावरून हा वाद पेटला आणि दोन गटांमध्ये चक्क दगडफेक सुद्धा झाली। दंगलग्रस्त भागामध्ये सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एक फलक लावण्यावरून या दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। दोन्ही गटांमध्ये एकमेकांवरती आता दगडफेक सुद्धा झाल्याची माहिती मिळते आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आज सीपीआर हॉस्पिटल के पास में दो समाज के दो गुटों में गैर समझ से आज सीपीआर हॉस्पिटल के पास में दो समाज में गैर समझ होने से तनाव निर्माण हो गया था और हमने पुलिस ने ताबड़तोड़ आके कार्रवाई की और स्थिति अभी शांत है। सबको यही आह्वान करना चाहूँगा कि सोशल मीडिया में जो मैसेज हैं या कुछ भी अफवाह का है उसमें विश्वास न रखें। दोनों समाज अभी शांत हैं। दोनों के जो वरिष्ठ नेता हैं उन्होंने भी ये आह्वान किया है कि जो भी हुआ है वो गैर समझ से हुआ है और सब समाज को आह्वान है कि कृपया करके शांति बनाए रखें। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमरसिंह, हा नेमका वाद काय होता आणि आता सध्या या परिसरातला तणाव शांत झालाय का? या परिसरातला तणाव सध्या रात्रीच शांत झालेला आहे, परंतु या परिसरामध्ये मंडळाचा एका वर्धापन दिलं होतं, त्याचा फलक लावण्यावरून त्या वाद सुरुवात झाली होती। ज्या ठिकाणी फलक लावायचे त्या ठिकाणी सिद्धार्थ नगरची कमान आहे आणि त्या ठिकाणापासून दुसऱ्या मंडळाचे वर्चस्व असा असलेला प्रकार आहे आणि मंडळाच्या वर्चस्व वादातून हा प्रकार घडलेला आहे। रात्रीच्या वेळा येथेच जवळ हायकोर्टचं मुंबई हायकोर्टचं बेंच आहे, सर्किट बेंच आहे, त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात असतो। परंतु आगाव ज्या माणसांनी जे मुला होती त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करत दगडफेक केली आणि जाळपोळ केली। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद अमरसिंह, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आपण पाहतोय की कोल्हापुरामध्ये सध्या दोन गटांमध्ये तुफान राडा झालेला आहे। या राड्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। दोन्ही गटांमध्ये आपापसामध्ये दगडफेक करण्यात आली। त्यामुळे आपण पाहतोय सध्या याच भागामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। सिद्धार्थनगर कमानीजवळ हा सगळा प्रकार घडला। एक क्षुल्लक कारण होतं, एका कमानीच्या खाली एक फलक लावायचा होता आणि याच फलक लावण्यावरून वाद उफळून आला आणि अखेर दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। या हाणामारीचं रूपांतर दगडफेकीमध्ये सुद्धा झालं। त्यानंतर मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला। पोलिसांकडून हा जमाव शांत करण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या आता तिथे तणावपूर्ण शांतता करण्यात आली। जाळपोळ सुद्धा झाली आहे। ही काही दृश्य आहेत कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरामधली। दगडफेकीनंतर काही ठिकाणी जाळपोळ सुद्धा करण्यात आली। शांतता बिघडवण्याचं काम काही तरुणांनी केलं, माथेफिरू तरुणांनी केलं असल्याचं सुद्धा आता बोललं जातंय। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमरसिंह, नेमकी पुन्हा एकदा आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती दगडफेकीनंतर जाळपोळ सुद्धा झालेली आहे। हा तणाव शांत करण्याचं किती आव्हान आता पोलिसांसमोर आहे? सिद्धेश, तणाव हा रात्री शांत झाला। सिद्धार्थनगर हे वसाहतीचं आहे, तिथे कमानीजवळ कमान आहे त्यांची, म्हणजे आत प्रवेश करण्याची। तिथे राजबागेश्वर फुटबॉल क्लबचा वर्धापन दिन होता आणि त्या फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी स्टेज घातलं होतं, त्यांची कमान उभारली होती, त्यांचे बोर्ड उभारले होते, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माणसं येत होती। परंतु या राजबागेश्वर फुटबॉल क्लबचा वर्धापन दिन हा रस्त्यावर चालू होता आणि मध्येच होता, त्यामुळे आत जाण्यासाठी बऱ्याच जणांना त्रास होत होता। त्यामुळे आतल्या मंडळातील कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की इथं बोर्ड लावू नका, इथं स्टेज घालू नका, यावरून प्रत्येकाची शाब्दिक चकमक घडली। त्यातून जाता जाता दगड मारला, त्या दगडाचं रूपांतर दंगलीत झालं। खरंय, नक्कीच धन्यवाद एकमेकाच्या। नक्कीच धन्यवाद अमरसिंह, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। त्यामुळे आता सगळ्यात जास्त जे काय आहे ते आता पोलिसांसमोर या सगळ्याचं आव्हान जे आहे ते पोलिसांसमोर आहे।